राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, अगदी काही दिवसांपूर्वी तुमच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला। आता सरकारच्या माध्यमातून पुन्हा एक मोठी खुशखबर देण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आज सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला। सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे। याच अधिवेशनामध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतःहून सांगितलं आहे की आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आता चांगला दिलासा मिळत आहे। तर मग काय आहे सविस्तर अपडेट बघून घ्या। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत एक अतिशय आनंदाची बातमी आता समोर आली आहे। तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा जो काय हप्ता होता तो रखडला होता, तो देखील तुम्हाला माहीत आहे। गेल्या कित्येक महिन्याभरापासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघत होता। PM किसान योजनेचा 23वा हप्ता तर तुम्हाला आला, परंतु नमोचा हप्ता गेल्या कित्येक महिन्याभरापासून जो रखडला होता तो मात्र आलाच नव्हता। आता तोच हप्ता सोडण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आली असं म्हणायला आता काहीच हरकत पडणार नाही। तर मग शेतकरी बांधवांनो, या हप्त्याचं तर वितरण होणार आहे, परंतु एक अडचण निर्माण झाली आहे। महाराष्ट्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं संपूर्ण राज्यामध्ये हा हप्ता वितरित केला जाणार नाही। मग या हप्त्याचं वाटप कधी होणार? तर आजपासून वाटपाला सुरुवात झाली आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून शिक्कामोर्तब झाला आहे आणि 18 जिल्ह्यांच्या यादीवर हा शिक्कामोर्तब करण्यामध्ये आला। म्हणजे की सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला की 18 जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा वितरण करायचं आणि पुन्हा 18 जिल्ह्यामध्ये वितरण करायचं। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आज जो काय हप्ता जमा होतोय तो फक्त या 18 जिल्ह्यामध्येच जमा होणार आणि पुढील आठवड्यामध्ये पुन्हा 18 जिल्ह्यामध्ये जमा होणार। चला तर मग पाहून घेऊया शेतकरी बांधवांनो, नेमकं कोणकोणत्या 18 जिल्ह्यामध्ये हा लाभ आज सरकारच्या वतीने जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग आता लक्ष देऊन बघत चला फक्त शेतकरी बांधवांनो, या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे की यवतमाळ आणि वर्धा। बघा, या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये आला असून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता लक्षामध्ये घ्या जो की रखडला होता तो आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येण्याची दाट शक्यता सरकारच्या माध्यमातून वर्तवण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी 7400 कोटींचा विशेष निधी मंजूर करण्यामध्ये आला असून येत्या काही तासामध्ये या भागामधील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आता 2000 रुपये जमा होणार। पहा शेतकरी बांधवांनो, ही रक्कम छोटी जरी असली तर शेतकऱ्याला दिलासा आता नक्कीच या रकमेमुळे मिळणार आहे, कारण की नमोचा हप्ता जमा होणार आहे। बघा, ज्या हप्त्याची तुम्ही गेल्या कित्येक दिवसभरापासून व महिन्यापासून वाट पाहिली होय, तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाचा जिल्हा तो देखील पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे। सरकारच्या माध्यमातून पुढील क्रमांकाचा जिल्हा सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की आता लक्षपूर्वक बघत चला, डेबिटच्या माध्यमातून हे 2000 रुपये थेट बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे। बघा, हे सरकारने सांगितलं आहे। जिल्ह्यानुसार स्वतंत्र वेळापत्रक आता ठरविण्यामध्ये आले असून यामध्ये आता बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांचा देखील समावेश करण्यामध्ये आला। हो शेतकरी बांधवांनो, तुम्हाला प्राधान्याने लाभ दिला जाणार आहे। बघा, सकाळी बँका उघडल्यापासून प्रत्येक तासाला जिल्ह्यामध्ये पैशांचे वितरण करण्याचे नियोजन सरकारने आखले असून यामुळे सर्व्हरवर ताण न येता
पैसे आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार, ही माहिती देखील सूत्रांच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, हो पुढील क्रमांकाचा जिल्हा पाहून घ्या, ज्या जिल्ह्यामध्ये हप्ता वितरित केला जाणार. बघा, बँक KYC आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे या योजनेसाठी अतिशय गरजेचे असून वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यामधील ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे त्यांच्याच खात्यामध्ये, लक्षामध्ये घ्या, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं असेल तर तुम्हाला रक्कम मिळणार. परंतु जर या ठिकाणी तुमचं आधार कार्ड बँकेशी जोडलेलं नसेल तर पैसे मिळण्यामध्ये अडचण येणार. आता बघा, ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल त्यांना या प्रक्रियेमध्ये प्राधान्याने हा लाभ दिला जाणार असून बँकांकडून तशा प्रकारच्या सूचना आता देण्यामध्ये आल्या. तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने आता मोठा दिलासा या 18 जिल्ह्यामधून शेतकऱ्याला दिला आहे. तर कोणते 18 जिल्हे आहे हे पाहून घेणं गरजेचं आहे. आपण सध्या जिल्ह्यांची यादी पाहून घेत आहोत. तर मग आता बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने ठरवलेल्या नवीन कडक नियमानुसार ज्या शेतकरी बांधवांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या मर्यादेमध्ये आहे आणि बघा अशाच शेतकरी बांधवांना आता लाभ मिळणार असं सरकारने सांगितलं आहे. तुमचं 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असावं असं सरकारचं म्हणणं आहे. आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पाहून घ्या, तो म्हणजे की हिंगोली आणि त्यानंतर लातूर या जिल्ह्यामधील गरजू बांधवांना यातून आता लाभ मिळणं शक्य होणार आहे. ज्या शेतकऱ्याला यापूर्वी 8वा हप्ता यशस्वी पूर्णपणे जमा झाला आणि आत्ताच PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला, केवळ त्यांनाच आता 9व्या हप्त्याचं वितरण करण्यामध्ये येणार आहे. बघा, आता सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि कृषी विभागाच्या माध्यमातून देखील आता पुन्हा शिक्कामोर्तब करण्यामध्ये आला आहे. बघा, प्रशासनाने सकाळी 10 ते रात्री 12 बघा या वेळेमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन आणले असून परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यामधील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून हप्त्याची वाट बघत होते. आता परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना देखील आनंदाची बातमी आली असं म्हणायला काहीच हरकत आता पडणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर बँकेशी अचूकपणे लिंक केले आहे त्यांना पैसे जमा झाल्याचा अधिकृत मेसेज पुढील काही तासामध्ये येणार आहे. शेतकरी बांधवांनो, हो तुमच्या मोबाईलवर लक्ष ठेवा, कारण की तुम्हाला मेसेज देखील येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून क्रेडिट करण्यामध्ये आले आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख आणि राष्ट्रीयकृत बँकांची निवड केली आहे. बघा, त्या बँकासुद्धा पाहून घेणं गरजेचं आहे. आणि बघा, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पात्र शेतकरी बांधवांचे खाते सरकारी बँकेमध्ये असल्यास त्यांना निधी वितरणास अधिक गती पाहायला आता मिळणार आहे. तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच निधी थेट खात्यामध्ये वर्ग होणार असून जिल्हा प्रशासनाकडून बँकांमधील व्यवहारांवर आता विशेष देखरेख ठेवली जाणार आहे आणि शेतकरी बांधवांना आता चांगल्या प्रकारे दिलासा देण्यामध्ये येत आहे. ज्या शेतकरी बांधवांकडे 4 चाकी वाहन नाही किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीला नाही, अशा खऱ्या आणि गरजू शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये हा लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, तो म्हणजे की जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकतेपणे राबविली जाणार आहे. शेतकऱ्यांनी आपली पात्रता अधिकृत पोर्टलवर किंवा महाडीबीटीवर जाऊन एकदा तपासून घेणं गरजेचं आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, जिल्ह्यांची यादी अतिशय गरजेची आहे. जर यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हप्ते जमा होणार, हे स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं. काल एक बैठक झाली, ज्या बैठकीमध्ये अजितदादा यांच्या पत्नी सुमित्रा पवार ह्या देखील उपस्थित होत्या. त्यानंतर एकनाथजी शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून बैठक झाली. म्हणजे की पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे, याच अधिवेशनाच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता आज सोडण्यामध्ये येत आहे.
तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडण्याचे मुख्य कारण म्हणजे राज्यातील तांत्रिक डेटा अपडेट करण्याचे काम काही काळ सुरू होते बघा, त्यामुळेच हप्ता रखडला होता. जे काम आता पूर्ण झाले आहे आणि आता जो काय हप्ता आहे तो यवतमाळ आणि नांदेडमधील बघा जे काय या ठिकाणी बँक आहे येथे देखील जमा होणार. आता पोस्ट ऑफिस बँक आणि बँक ऑफ इंडियामधील खातेधारकांना याचा लाभ मिळणार आहे. सर्व तांत्रिक अडथळे आता दूर झाल्यामुळे पैशांचे वितरण कसल्याही अडथळ्याशिवाय होणार आहे आणि शेतकऱ्याला आता चांगल्या प्रकारे दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. आता शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाचा जिल्हा पाहून घ्या, कारण की बघा यादीनुसारच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण हे करण्यामध्ये येणार आहे. स्वतः राज्य सरकारच्या वतीने सांगण्यामध्ये आलं आहे. आता बघा, आधार लिंक असणाऱ्या सर्व खात्यांवर निधी पाठवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असून बुलढाणा आणि कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी हप्ता रखडला होता, तेथे आता परिस्थिती पूर्णपणे सुधारली आहे. कोटक महिंद्रा आणि HDFC बँक यांसारख्या खाजगी बँकांमधील नमोचा हप्ता बघा लक्षामध्ये घ्या, तो आता लाभार्थ्यांना देखील या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यामध्ये आले. आणि जेवढे काय शेतकरी अपात्र झाले होते नमो शेतकरी योजनेमध्ये, आता ज्यांना काय शेती असेल त्यांना या ठिकाणी सामावून घेण्यामध्ये आलं. परंतु बघा, जास्त प्रमाणामध्ये जर तुम्हाला शेती असेल 10 एकर 20 एकर तर अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही, हे स्वतः सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, मागे तुम्हाला PMचा हप्ता जमा झाला आणि आता तुम्हाला नमोचा हप्ता जमा होत आहे, म्हणजे की जवळपास दोन्ही हप्ते एकत्रित मिळाल्यास आता शेतकऱ्याला आगामी हंगामाची पूर्वतयारीसाठी मोठे बळ आता मिळणार आहे. आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पाहून घ्या, जेथे की सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यामध्ये येणार आहे. तो म्हणजे की अमरावती आणि अकोला यासारख्या गरजू भागामधील शेतकऱ्याला आता लाभ मिळणार आहे. बघा, या जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यामध्ये झुकते माप देण्यामध्ये आले. प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप करून सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी सोडण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला, अशी माहिती अविश्वसनीय सूत्रांनी सुद्धा आता दिली आहे. शेतकरी बांधवांनो, बँकामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आली असून जालना आणि लातूरमधील सोसायट्यांमध्ये देखील याबाबत सध्या मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांची सर्व कागदपत्रे आणि बँक तपशील अचूक आहे त्यांच्याच खात्यावर बघा विनासाय पैसे जमा होत असून या रखडलेल्या हप्त्यामुळे शेतकऱ्यांची अनेक प्रलंबित कामे आता मार्गी लागणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता हप्ता भेटत आहे हे स्वतः सरकारच्या माध्यमातून आता निर्णय हा घेण्यामध्ये आला आहे. तर मग बघा शेतकरी बांधवांनो, प्रशासकीय यंत्रणेने दिलेल्या अपडेटनुसार किंवा माहितीनुसार हिंगोली आणि वाशिम यासारख्या जिल्ह्यामध्ये निधी वितरणाचे आदेश स्थानिक बँकांना आदेश देण्यामध्ये आले असून प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तांत्रिक कारणास्तव मेसेज यायला थोडा उशीर झाला तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे काम नाही, कारण एकदा काय वितरण प्रक्रिया सुरू झाली की पुढील काही वेळातच रक्कम खात्यामध्ये दिसून येते. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला हप्ता मिळणार, परंतु काही कामे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आली होती जे की तुम्हाला करावी लागणार, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये हप्ते जमा होणार. आता बघा शेतकरी बांधवांनो, कोणते ते काम आहे ते देखील जाणून घेणं गरजेचं आहे. बघा, शेवटी नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे आणि खाते सुरू असणं पण या ठिकाणी गरजेचं आहे. ह्या अटी आहे. ज्या 18 जिल्ह्यामध्ये हा पहिला टप्पा वाटप होत आहे त्यातील शेतकऱ्यांनी आपले बँक स्टेटस तपासून घ्यावे. उरलेल्या जिल्ह्यांना पुढील टप्प्यामध्ये थोडासा उशीर लागेल, पण या ठिकाणी हप्ता मिळणार. बघा, अशी अधिकृत माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली. आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, फार्मर ID कार्ड ज्या शेतकरी बांधवांनी कार्ड आहे अशा शेतकऱ्याला कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही आणि त्यांच्या खात्यामध्ये निधी हा जमा होईल. बघा, हे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं. तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असायलाच पाहिजे. आणि आता महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असाल आणि तुम्हाला पुढील यादी देखील जाणून घ्यायची असेल
तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की अशाच महत्त्वाच्या इतर शेतीविषयक नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम या चॅनलवर बघायला मिळतात. धन्यवाद.